नमस्कार मंडळी, मी तृप्ती शुभम रोटे या चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण एका खूप महत्त्वाच्या आणि संवेदनशील विषयावर बोलणार आहोत, जो तुमच्या घरातील सुख समृद्धीशी संबंधित आहे। मार्गशीर्ष महिना हा हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानला जातो। या महिन्यात अनेक शुभ कार्य केली जातात आणि देवी लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते। पण या महिन्यात येणारी शेवटची अमावस्या म्हणजे दर्श अमावस्या ही अत्यंत महत्त्वाची असते। या दिवशी काही गोष्टींची काळजी घेणे खूप आवश्यक आहे, अन्यथा घरातून लक्ष्मी निघून जाऊ शकते। विशेषतः महिलांनी अमावस्येच्या दिवशी काही गोष्टी चुकूनही कोणाला देऊ नयेत। कोणत्या आहेत त्या गोष्टी, चला तर मग जाणून घेऊया। पहिली गोष्ट आहे हळद। हळद ही शुभ मानली जाते आणि प्रत्येक पूजेमध्ये तिचा वापर होतो। ज्योतिषशास्त्रानुसार हळदीचा संबंध भगवान विष्णू आणि बृहस्पती ग्रहाशी आहे। मार्गशीर्ष अमावस्येला हळद कोणालाही दिल्याने तुमच्या घरातील सुख समृद्धी आणि सौभाग्य कमी होऊ शकते। यामुळे आर्थिक अडचणी वाढू शकतात आणि घरात नकारात्मक ऊर्जा येऊ शकते। त्यामुळे या दिवशी हळद कोणालाही उधार देऊ नका किंवा दान करू नका। दुसरी गोष्ट आहे धने। धने हे देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत। अनेक घरांमध्ये धनाची पूजा केली जाते आणि ती धनवृद्धीसाठी शुभ मानली जाते। मार्गशीर्ष अमावस्येला धने कोणालाही दिल्याने किंवा उधार दिल्याने तुमच्या घरातील धनधान्य कमी होऊ शकते। असे मानले जाते की या दिवशी धने दिल्याने लक्ष्मी तुमच्या घरातून दुसऱ्यांच्या घरी जाते, त्यामुळे या दिवशी धने देण्याची टाळा। आणि तिसरी गोष्ट आहे मोहरी। मोहरीचा संबंध शनिदेवाशी आहे आणि ती नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी वापरली जाते। मार्गशीर्ष अमावस्येला मोहरी कोणालाही दिल्याने तुमच्या घरातून सकारात्मक ऊर्जा बाहेर जाते आणि नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करू शकते। यामुळे घरात कलह, आजारपण आणि आर्थिक नुकसान होऊ शकते। म्हणून या दिवशी मोहरी कोणालाही देण्याची चूक करू नका। तर मैत्रिणींनो, या होत्या त्या 3 गोष्टी ज्या मार्गशीर्ष अमावस्येला चुकूनही कोणाला देऊ नयेत। या गोष्टींचे पालन केल्यास तुमच्या घरात लक्ष्मी स्थिर राहते आणि सुख समृद्धी कायम राहते। तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत आणि कुटुंबियांसोबत शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।